ठरलं तर मग या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाचं भांडं फुटलेलं आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये हायपर झाली आणि खऱ्या अर्थाने कपटी प्रियाचा चेहरा सुभेदार किल्लेदार यांच्या समोर आलाय। त्यातच प्रतिमाने खूप मोठी अनाउन्समेंट केलेली आहे। प्रतिमाने प्रियाच्या मेहंदीवरती बॅन टाकलेला आहे। आता या सगळ्यामध्ये प्रतिमाने असं काय कारण सांगितलंय, प्रतिमाने मेहंदीवरती बॅन कसा केलाय आणि आपला विरोध कसा दर्शवलाय, त्यातच सायलीने सुभेदारांच्या घरात प्रवेश कसा मिळवलाय, या आणि अनेक गोष्टी या एपिसोडमध्ये घडलेल्या आहेत। सगळं व्हिडिओमध्ये डिटेल पाहू। 4 फेब्रुवारीच्या भागामध्ये कुसुमता कलासाठी पाणी घेऊन येते। कला, तू पाणी पिऊन घे आणि मग मेहंदी काढायला सुरुवात कर, असं म्हणत ती कलाला पाणी देते। कला आता पाणी पिते आणि आता इकडे ती सायलीला सांगते, खरंच सायली तू खूपच हिमतीची आहेस। म्हणजे खरं सांगू का, तर आपल्या स्वतःच्या प्रेमासाठी जे काही करतेस ना, तुझा खरंच मला आदर्श घ्यावासा वाटतो। यावरती सायली म्हणते, काय ग, माझा आदर्श घेतेस म्हणजे तू सुद्धा प्रेमाभिमात पडलेली आहेस की काय? यावरती कला सांगते, माहीत नाही प्रेमात पडले की नाही, पण खऱ्या अर्थाने मला काही गोष्टी समजायला लागल्यात, काही गोष्टी उमगायला लागल्यात, पण या सगळ्यामध्ये ते प्रेम आहे का, ते काय आहे, या गोष्टी खरंच कळत नाहीयेत। ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे। मग आता इकडे सायली कलाकडे पाहते आणि कुसुमला म्हणते, बघितलंस का, कलाताई प्रेमात पडलेल्या दिसतायत। कला म्हणते, खरं सांगू तर माझ्या बाजूने मला माहिती आहे, पण त्या साईडने काय आहे हे मला खरंच माहीत नाहीये। मी ते जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे, असं म्हणत कला आता बोलत असते आणि तोपर्यंत तिघीजणी हसून खेळून आता मेहंदी काढायला सुरुवात करतात। कला सांगते, मी तुझ्या हातावरती जबरदस्त मेहंदी काढेल, मेहंदी कुळकुळीत काळी होईपर्यंत रंगेल, कारण अर्जुनचं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे ना, असं म्हणत त्यांची थट्टा मस्करी चालू असते। कलाने मेहंदी काढायला इकडे सुरुवात केलेली असते। कलाच्या हातून मेहंदी काढणं म्हणजे कलाच्या हातातली कला ही आता सायलीच्या हातामध्ये उतरलेली असते। सुंदर प्रकारे मेहंदी काढत छानपैकी आता डिझाईन काढ आणि मेहंदीत अर्जुन असं नाव सुद्धा लिहिते। सायली खूपच खुश होते, कारण मेहंदीमध्ये अर्जुनचं नाव आलेलं असतं। इकडे आता कलाची मेहंदी चालू असते, तोपर्यंत इकडे आता प्रियाची सुद्धा मेहंदी चालू होण्यासाठी विद्याला सांगायला लागते ती की विद्या चल मेहंदी काढायला सुरुवात कर। त्यावरती आता इकडे अद्वैत अलर्ट होतो, कारण अद्वैतला कलाने काय मेहंदी करायची, कशी मेहंदी हे करायची हे सांगितलेलं असल्यामुळे आता इकडे तो ताबडतोब मेहंदीचं हे करण्यासाठी तयार होतो। त्यावेळेला कल्पना सांगते, चल विद्या मेहंदी काढायला गे। तोपर्यंत आता इकडे चिडलेली प्रिया सांगते, काय आता मेहंदी येणार आहे की नाही वेळेमध्ये, की यासाठी सुद्धा आता मला थांबावं लागेल, असं म्हटल्यावरती विद्या म्हणते, नाही आणते मी पटकन मेहंदी, असं म्हणत मग आता अद्वैत विद्याच्या मागे जातो। तोपर्यंत तो आता कलाला कॉल करतो। तोपर्यंत इकडे कला सांगते, बघितलं चांदेकरचा फोन आहे। त्यावरती आता इकडे कला म्हणते, काय रे, काय तिकडच्या गोष्टी नीट आहेत का? त्यावरती अद्वैत म्हणतो, आपलं काय ठरलं की तिकडे पोहोचल्यावरती कॉल करायचा आहे। यावरती आता इकडे कला म्हणते, तू पोहोचलास का सुभेदारांच्या घरी? यावरती अद्वैत म्हणतो, तेच तर सांगतोय, ठरल्याप्रमाणे मी सुभेदारांच्या घरी पोहोचलेलो आहे, पण तू काही कॉल केला नाहीयेस। बरं पुढे काय करायचं ते सांगशील का? कला म्हणते, एवढं चिडण्याचं काय कारण आहे, मी सांगते तुला काय करायचं ते। हे बघ, त्या मेहंदी आहे ना पिशवीमध्ये, ती पिशवीमधली मेहंदी कोणात भरायची आहे। अद्वैत म्हणतो, हे बघ, हे काही ठरलं नव्हतं, मी काही या सगळ्यामध्ये ही मेहंदी कोणात वगैरे भरणार नाहीये। कला सांगते, त्याच्यात मेहंदी नाहीये रे, त्याच्यामध्ये शेण आहे, शेण। या अद्वैत म्हणतो, शेण आणि मी टाकू? नाही, हे काय बडबडतेस तू, मी शेण वगैरे त्याच्यात काही टाकणार नाही। कला सांगते, आपलं मिशन काय ठरलेलं आहे? आपल्या मिशनमध्ये ठरल्याप्रमाणे आता तिच्या तोंडालाच मला खरं तर शेण फासायचं होतं, पण तोंडाला शेण फासता येणार नाहीये ना, म्हणून फक्त तिच्या आता मी हातावरती शेण फासते। ते तू कर, ते केल्याशिवाय तिला धडा शिकवायचा नाहीये आणि आपल्याला अर्जुन आणि सायली या दोघांना एकत्र आणायचे की नाही, त्यासाठी तुला हे करायलाच लागेल, असं म्हणत कला आता अद्वैतला ते करण्यासाठी मजबूर करते। मग अद्वैत कधीही न केलेलं काम करतो। कलाने जी पिशवी दिलेली आहे त्या पिशवीमध्ये असलेलं शेण तो आता त्या कोणामध्ये भरायला लागतो। वास येत असतो, घाण वास येत असतो, पण
पण तरी सुद्धा अद्वैत काही थांबत नाही. तो त्या कोणामध्ये पिशवीमधलं शेण आता भरतो आणि तो कोण रेडी करत असतो. नाक दाबून तोंड बंद करून ही सगळी कामं तो करत असतो. त्याच वेळेला तिकडे आता विद्या येते आणि विद्याला तो सांगतो, हे बघ, कुणी किती काही बोललं तरी सुद्धा याच कोणाने नवरीच्या हातावरती मेहंदी काढली गेली पाहिजे. ही गोष्ट तू विसरू नकोस. कारण नवरीच्या हातावरती दुसरा कोणताही कोण वापरला जाणार नाही याची तुला काळजी घेतली पाहिजे. आणि कुणीही तुला जर का विचारलं ना की ही मेहंदी कसली आहे, ही मेहंदी वेगळी वाटते, तरी सुद्धा हू की सू करायचं नाहीये. तू फक्त मेहंदी काढत बसायची आहे. तू सांगायचं नाही ही नेहमीचीच मेहंदी आहे. आणि मग अद्वैत उरलेलं जे शेण असतं ते त्या झाडाच्या मागे फेकून देतो. आता यामुळे शेणाचा वास कुठून येतोय हा ज्या वेळेला प्रश्न येणार असतो त्यावेळेला झाडाच्या मागे असलेलं शेण याच्यामध्ये उपयोग करणार असतं. आणि अद्वैत विद्याला सांगतो, हे बघ, फक्त आणि फक्त नवरी मुलीच्या हातावरतीच मेहंदी काढण्यासाठी हा कोण वापरायचा. त्यानंतर घरातील इतर लोकांच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी या कोणाचा वापर बिलकुल करायचा नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे विद्या सांगते, हो, तुम्ही काळजी करू नका. ज्या पद्धतीने तुम्ही मला सांगितले सगळं तसंच होणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत त्याचं अर्ध काम पूर्ण करतो. उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी तो आता अर्जुनकडे येतो. अर्जुन ज्या वेळेला अद्वैतला पाहतो तो खूपच खुश होतो. आलास असं म्हणत दोघं एकमेकांना मिठी मारतात. त्यावरती अद्वैत म्हणतो, काय रे, खाली तर मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे आणि तू या सगळ्यामध्ये मेहंदी का नाही काढत आहेस? अरे, तुझ्या हातावरती मेहंदी नको का? यावरती अर्जुन सांगायला लागतो, नाही, त्या तन्वीच्या नावाची मेहंदी मी माझ्या हातावरती कधीही काढणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा त्या तन्वीला मी माझ्या आयुष्यामध्ये एंट्री करूच देणार नाहीये. अद्वैत म्हणतो, अरे मग तिच्याबद्दल इतका राग असताना तू तिच्याशी लग्न का बरं करतोयस? मग तुला लग्न करण्याची काय गरज आहे? त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, अरे काय सांगू, पूर्णाजीची तब्येत खराब होती आणि त्याच कारणासाठी मला हे सगळं करायला लागलं. मी बाकी कोणतीही रिस्क घेऊ शकतो पण पूर्णाजीच्या तब्येतीची रिस्क मी कोणत्याही बाबतीत घेऊ शकत नाही. कारण कितीही झालं ना तरी पूर्णाजीची तब्येत जपणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यामुळे मला माझ्या प्रेमाचा हा असा बळी द्यायला लागतोय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो, हे बघ, तुझं म्हणणं, तुझं वागणं मला पूर्णपणे पटतंय. कारण मी सुद्धा या सिच्युएशन मधून गेलेलो आहे. तुला माहिती आहे का, माझं सुद्धा वेगळ्याच मुलीवरती प्रेम होतं, पण ऐन लग्नामध्ये सगळा गोंधळ झाला आणि अचानकपणे मला कला खरे सोबत लग्न करायला लागलं. आबांनी मला शब्द दिला, आबांनी मला अट घातली की काहीही झालं तरी हे लग्न व्हायला पाहिजे. मी त्यामुळे लग्न केलं. पण खरं सांगू का, लग्न केल्याचा मला बिलकुल पछतावा नाहीये. खरं सांगू तर कला या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाला अशी सांभाळून घेते ना, म्हणजे तिचं माझं नाही पटत. आमच्यामध्ये प्रेम आहे की नाहीच आहे, पण खरं सांगायचं तर ती माझ्या कुटुंबातील कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाहीये. आणि काहीही झालं तरी ती सगळ्यांना इतकी जपून घेते ना की त्यामुळे मला तिच्याशी लग्न करायचा कधीही रिग्रेट वाटत नाही. पण जे मी कलाबद्दल बोलू शकतो ते तू तन्वीबद्दल बोलू शकतोस का? आणि मुळातच ज्या मुलीसोबत माझं लग्न ठरलं होतं ना ती मुलगी भर लग्नातून पळून गेली. म्हणजे तिच्यासोबत जर माझं लग्न झालं असतं तर कदाचित मी सुखीच झालो नसतो. म्हणून या सगळ्यामध्ये मी कलासोबत लग्न करून नक्कीच नैनापेक्षा सुखी आहे. पण तुझ्या बाबतीत तू असं म्हणू शकतोस का की तन्वीसोबत लग्न करून तू सायली बहिणीपेक्षा जास्त खुश राहू शकशील? यावरती अर्जुन सांगायला लागतो, बिलकुल नाही, ही गोष्ट कदापि खरी नाहीये. मी न सायलींसोबत जितका कम्फर्टेबल आहे, जितका खुश राहू शकतो, तितका तन्वीच्या बाबतीत 1% सुद्धा मी राहणार नाहीये याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि म्हणूनच आता मला तिच्यावरती प्रेम, दया, माया काही नाहीये. पण पूर्णाजीच्या बाबतीत जे काही घडलं ना त्यानंतर मी कोणत्याही प्रकारे रिस्क घेऊ शकत नाहीये. यावरती आता इकडे अद्वैत सांगतो, असं असेल तर मी तुला एक वचन देतो मित्रा. कारण तन्वी जर तुझ्या आयुष्यासाठी चांगली नाहीये, तन्वी जर तुझ्या बाबतीत योग्यही नाहीये, तर आपल्याला एकच गोष्ट करता येईल आणि ती म्हणजे तुझं लग्न काहीही झालं तरी सायली वहिनी सोबतच होणार.
तन्वी तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये कधीही एंटर करू शकणार नाही, हा माझा शब्द आहे, हा अद्वैत चांदेकरचा शब्द आहे. कारण तुझं लग्न जर का सायली वहिनी सोबत ठरलंय ना, तर ते सायली वहिनी सोबतच होणार आणि कोणाही सोबत होणार नाही. कोणतीही तन्वी किंवा कोणतीही दुसरी व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही. असं म्हटल्यावरती अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि तो सांगतो, खरं तर माझ्या आयुष्यामधली सायलीची जागा कधीही कुणीही काहीही घेऊ शकत नाही. यावरती अद्वैत म्हणतो, असंच घडणार, तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी जे बोलतोय ना त्यातली एकही गोष्ट खोटी होणार नाही. असं म्हणत अद्वैत त्याला मिठी मारतो आणि कडकडून दोघं जण एकमेकांना मिठीत घेतात. तोपर्यंत इकडे आता चिडलेली प्रिया सांगत असते, विद्या अगं आज येणार आहे की नाही मेहंदी, काय चाललंय तुझं, अगं किती हा मुळूमुळूपणा, मला तर तुझं काही कळतच नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे ते, मला तुझ्या बाबतीत आता इतकं राग आलाय ना, ये लवकर. असं म्हणत चिडलेली प्रिया आता विद्याला आवाज देते. विद्या सांगते, आले आले, काळजी करू नका, आले, कोण सुद्धा रेडी आहेत. असं म्हणत विद्या आता कोण घेऊन आता घेते. तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगायला लागते, अस्मिता तुला माहिती आहे का, अगं ज्याची मेहंदी जास्त रंगते ना त्याचं प्रेम असतं, म्हणजे त्याचं तिच्यावरती नवऱ्याचं प्रेम खूप असतं. तू बघच, माझी मेहंदी कुळकुळीत काळी होईल आणि सगळेजण बोलतील सुद्धा की आत्तापर्यंत कोणत्याही ब्राईडची इतकी मेहंदी काळी झाली नव्हती, अशी मेहंदी माझी रंगेल, तू बघच, अर्जुनचं माझ्यावरती किती प्रेम आहे ती. अस्मिता म्हणते, हो तर काय, आधी मेहंदी तर काढ. यावरती प्रिया सांगायला लागते, अगं मेहंदी तर मी काढणारच आहे, पण त्या मेहंदीमध्ये अर्जुनचं नाव सुद्धा काढणार. अर्जुनचं नाव काढल्यावरती मग ती मेहंदी कशी कुळकुळीत रंगते ते बघ. असं म्हणत प्रिया दिवा स्वप्न पाहत असते आणि तिची ही दिवा स्वप्न पूर्णपणे फेल करण्यासाठी कला आणि अद्वैत यांनी घाट घातलेला असतो. मग विद्या येते. विद्या आता तिची मेहंदी काढायला सुरुवात करते. ज्या वेळेला विद्या त्या कोणाने, शेणाने भरलेल्या कोणाने मेहंदी काढायला सुरुवात करते, सगळीकडे एकच दुर्गंध पसरतो आणि कसला तरी वास येतोय असं म्हणत सगळेजण बाजूला जातात. इकडे तोपर्यंत आता कुसुम सांगत असते, खरंच कला, तुझ्या हातात किती कला आहे, किती सुंदर मेहंदी काढलेस तू. यावरती कला म्हणते, जाऊन सांगा कोणीतरी चांदेकरला, म्हणजे काय बोलायचं, त्याला काही कळतच नाहीये की माझ्या हातामध्ये कला आहे, नेहमी आपला सारखा माझ्याशी भांडत असतो. असं म्हणत ती आता इकडे मेहंदी काढत असते. आणि खरंच सायली, अर्जुनचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझी मेहंदी अशी रंगणार आहे ना, तू काळजी करू नकोस. आणि आता तुला आणि अर्जुनला एकत्र येण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. तू बघशीलच तिकडे चांदेकर गेलाय ना, काय धमाल चांदेकर करतोय ते. आता ज्या वेळेला अद्वैत अर्जुन सोबत बोलत असतो त्यावेळेला इकडे मेहंदीचा प्रोग्राम चालू असतो आणि आता प्रियाच्या हातावरची मेहंदी काढून पूर्ण झालेली असते. मेहंदी पूर्ण झालेली असते पण सगळीकडे एक घाण वासच पसरलेला असतो आणि हा घाण वास कसला आहे कुणालाच काही कळत नसतं की या वासाचं कारण तरी काय आहे. तोपर्यंत आता इकडे कल्पना म्हणते, विद्या म्हणजे तन्वीच्या हातावरची मेहंदी काढून झालेली आहे ना, आता एक काम करूया का, आता आपण घरातल्या बाकीच्या बायकांच्या हातावरती मेहंदी काढून घेऊया का. तोपर्यंत आता इकडे प्रिया म्हणते, कसला तरी घाण वास येतोय का. पूर्णाजी म्हणते, हो ग, कसला वास आहे हा सगळा, खरंच काही कळत नाहीये की या वासाचं कारण तरी काय, कुठे काही कुसलंय, काय येतोय. सगळेजण वास कुठून येतोय हे पाहत असतात पण वास येत असतो प्रियाच्या हातातून. प्रियाला तर इरिटेट व्हायला झालेलं असतं. तो वास तिच्या सगळ्यात जवळ असतो आणि या वासामुळे तिला आता त्रास होत असतो. हे सगळं चालू असताना इकडे आता कल्पना म्हणते, चल विद्या, तू एक काम कर बरं, तू आता आमच्या सगळ्यांच्या हातावरती मेहंदी काढायला घे. यावरती प्रतिमा मात्र आता या सगळ्याचा विरोध करते. प्रतिमा सांगायला लागते की खरं सांगू का पूर्णाजी, तर मी मेहंदी नाही काढली तरी चालेल का. आता पूर्णाजीला जरा धक्काच बसतो. का ग प्रतिमा, का असं बोलतेस तू. प्रतिमा मनातल्या मनात विचार करते, कसं सांगू पूर्णाई, माझी इच्छाच नाहीये, हे सगळं जे काही चाललंय ते माझ्या मनाविरुद्ध चाललंय. मला या सगळ्यामध्ये सायली आणि अर्जुनचं लग्न मोडून कधीही अर्जुन आणि तन्वीचं लग्न व्हायला नको आहे. पण ही सगळी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. काय करू असा आता प्रतिमा विचार करते की पूर्णाईला मी काय कारण देऊ. त्यावेळेला प्रतिमा सांगते, खरं सांगू का, तर घरातल्या सगळ्याच बायकांनी जर का मेहंदी काढली ना तर या सगळ्यामध्ये ना घरामधली कामं कोण करणार.
प्रताप म्हणायला लागतो, अगं प्रतिमा, तू कशाला या गोष्टीचा विचार करते आहेस? तू या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस बरं. हे बघ, जे काही गोष्टी घडतील ना त्या गोष्टी आपण बघून घेऊया. अगं घरामध्ये काय सगळे आहेत, काहीही गरज नाहीये तुला या सगळ्यामध्ये आता थांबण्याची. यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, नाही पूर्णाई, घरातली कोणती तरी स्त्री आता रिकामी पाहिजे की नाही. त्यासाठी कामाला कुणी हे झालं किंवा काम करण्यासाठी जर काही गरज पडली तर घरातल्या एखाद्या स्त्रीने ते थांबायला पाहिजे. यावरती पूर्णाजी म्हणते, अगं पण कल्पना आणि आम्ही सगळे आहोत, पण खरं सांगू तर तू मुलीची आई आहेस ना, वरमाई आहेस तू, तर तू या सगळ्यामध्ये कसं काय थांबू शकशील? नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला मेहंदी काढायला लावणार. त्यावरती रविराज बोलायला लागतात, पूर्णाई, खरं सांगू का, तर प्रतिमाची जर का इच्छा नसेल ना मेहंदी काढण्याची, तर उगाचच तिला फोर्स करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तिच्या मनापासून तिला मेहंदी काढायची नसेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही तिला फोर्स करू नका मेहंदी काढण्यासाठी. असं म्हणत इकडे आता रविराज प्रतिमाच्या बाजूने उभे राहतात आणि प्रतिमाच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट घडायला नको यासाठी ते सगळ्यांना फोर्स करत असतात. प्रतिमाच्या हे सगळं पथ्यावरतीच पडतं आणि आता प्रतिमा या सगळ्यामध्ये खूप खुश होते म्हणजे तिला ॲक्च्युली उदास वाटत असतं, पण मेहंदी काढायला लागू नये हा तिचा जो काही कन्सर्न असतो तो कन्सर्न आपल्याला पूर्ण होताना दिसत असतो. पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं. प्रिया विचार करते, हिला काय मरगळ आले, जरा उत्साह दाखवायची काही गरज नाहीये. ती सायली असली ना की हिला कसा उत्साह तरारून येतो, पण इथे माझ्या बाबतीत जर काही करायचं म्हटलं तर हिला या सगळ्यामध्ये तोंड हिचं पडलेलं असं म्हणत प्रिया आता विचार करत असते आणि आता ती तोंड खाली घालून बसते. त्यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, प्रतिमाने मेहंदी नाही काढली ना तरी सुद्धा चालेल. असं म्हणत रविराज या सगळ्यात तिला सपोर्ट करायला लागतात आणि चला मेहंदी बाकीच्यांनी काढून घ्या. अस्मिता म्हणते, हो, सगळ्यांच्या हातावरती मेहंदी काढा. इकडे आता या सगळ्यामध्ये प्रियाला खूप वास येत असतो आणि तिच्याच हातावरती मेहंदी असल्यामुळे तिला जास्त वास येत असतो आणि त्यामुळे ती म्हणते, कुठून वास येतोय? त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, खरंच खूपच घाण वास येतोय. आणि काय वास येतोय काही कळत नाहीये, कसला वास येतोय काही कळत नाहीये. त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात, मला काय वाटतं माहितीये का, कसला तरी शेणाचा बिणाचा वास आहे का हा? यावरती पूर्णाजी म्हणते, हा रविराज, तुम्ही बरोबर म्हणताय, हा वास बहुतेक शेणाचाच आहे. इकडे कुठे आजूबाजूला शेण पडलेलं आहे का? आता हा वास शेणाचा आहे हे प्रूफ देण्यासाठी जवळजवळ अद्वैत चांदेकरने मागे प्रूफच सोडलेला असतो. अगदी डिटेक्टिव्ह सारखा त्याने आता ज्या पिशवीमध्ये उरलेलं शेण असतं ते शेण झाडाच्या मागे टाकून दिल्यामुळे आता सगळ्यांचा संशय खरा ठरणार असतो. आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच रविराज म्हणतात, बहुतेक मला पण असं वाटतंय की इथे कुठेतरी शेण वगैरे असेल ना त्याचाच हा वास येतोय. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच पूर्णाजी म्हणते, प्रताप, अरे बघ बरं या झाडाच्या मागे वगैरे जरा बघ. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, हो, खरंच शेणाचा वास येतोय. मला तर या वासाने आता अक्षरशः गुदमरायला झाले, माझं ना डोकं दुखायला लागले. कारण प्रियाला सगळ्यांच्या पेक्षा जास्त वास येत असतो कारण तिच्या हातावरतीच मेहंदी असते. मग आता इकडे कल्पना म्हणायला लागते, नाही, खरंच खूप घाण वास येतोय, बघा कुठून वास येतोय ते. असं म्हणत सगळेच जण अस्वस्थ झालेले असतात कारण ह्या मेहंदीचा प्रोग्राम कमी आणि घाणेरड्या वासाचाच प्रोग्राम जास्त झालेला असतो. सगळेच जण आता इकडे तिकडे पाहायला. तोपर्यंत मग आता प्रताप इकडे तिकडे घेतो, झाडाच्या मागे येतो आणि झाडाच्या मागे येऊन ज्या वेळेला तो पाहतो तेव्हा म्हणतो, हो पूर्णाई, तुझा संशय खरा आहे, झाडाच्या मागे शेण आहे, पण हे शेण आलं कुठून? आता इकडे बंद घराच्या इकडे कोणतीही गाय किंवा कोणीही येऊन शेण टाकणं शक्यच नाहीये, पण तरी सुद्धा शेण असतं. मग ते शेण साफ करण्याची वेळ येते आणि ते शेण साफ केलं जातं. पण बाकी सगळ्यांचा वास जरी गेला असला तरी प्रियाच्या डोक्यातला वास काही गेलेला नसतो. तिला कंटिन्युअसली तो वास येतच असतो. तोपर्यंत इकडे आता कला मेहंदी काढून तिकडून निघून जाते. कला निघून गेल्यावरती इकडे आता कुसुम सांगते, खरंच सायली, तू खूप धीराची आहेस, तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे बघ ना
कलाने मेहंदी काढून गेले आणि ती म्हटलेली आहे की मेहंदी छान रंगेल आणि खरंच तुझी मेहंदी रंगणार आहे। पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तिकडे अर्जुन सरांना माहित पण नाहीये की तू त्यांच्यासाठी सगळे विधी करती आहेस आणि ते तिकडे त्यांचे विधी करतायत। त्यांना हे कळवणं गरजेचं पण आहे ना की तू हे त्यांची लग्न करणार आहे, तुझा काय प्लॅन आहे ते। यावरती सायली म्हणते, हे बघ, मी त्या घरामध्ये आत्ता जर का गेले ना तर तिकडे मला कुणीही सपोर्ट करणार नाहीये। यावरती कुसुम म्हणते, पण तुझं त्या घरात जाणं आवश्यक आहे। सायली म्हणते, मला कळतंय कुसुमताई तुला मला काय सांगायचं आहे ते, पण आत्ता मला तिकडे कुणीही सपोर्ट करत नाहीये, कुणीही या सगळ्यामध्ये मला तिकडे पाठिंबा देत नाहीये। म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का की आपण या सगळ्यामध्ये ना आता शांत बसूया। मी काही त्यांना भेटण्याचे प्रयत्न थांबवेन असं नाहीये, मी त्यांना भेटत राहणारच आहे। पण तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मला कधी भेटतील ही गोष्ट मी सांगू शकत नाही। म्हणून तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणार आणि लग्न तर मी त्यांच्याशीच करणार। तू काहीही काळजी करू नकोस, माझं आणि अर्जुन सरांचं लग्न हे होणार म्हणजे होणार, या संदर्भात कोणतीही शंका नाही। हां, फक्त माझी आणि अर्जुन सरांची भेट कधी होते, कशी होते, काय होते हे फक्त पाहायला पाहिजे आणि त्यासाठी मी वाट पाहणार आहे असं। आता इकडे सायली वाट पाहत बसते की काहीही झालं तरी सुद्धा माझी आणि अर्जुन सरांची भेट व्हायलाच पाहिजे। आता कुसुम म्हणते, ठीक आहे, तुझ्या सगळं मनासारखं होणार आहे, तू काहीही काळजी करू नको असं म्हणत इकडे आता ती सायलीला हे करते। दुसऱ्या दिवशी इकडे घडलेला प्रकार भयानकच असतो। प्रियाने हातावरची मेहंदी धुतल्यावरती तिच्या हातावरती मेहंदीचा लवलेशही लागत नाही, शेणच असल्यामुळे हात पूर्ण कोरे असतात आणि प्रिया म्हणते, हे काय पूर्णाजी, माझ्या हातावरची मेहंदीच रंगली नाही। सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो, नक्की हे काय घडलं। आणि त्यावरती प्रियाच्या लक्षात येतं, नाही, ह्या सगळा घोळ त्या विद्यानेच केलाय, कसली मला मेहंदी लावली माहित नाहीये, मी त्या विद्याला काही सोडणार नाहीये। आता त्या विद्याची असं म्हणत चिडलेली प्रिया रागारागात विद्या ज्या वेळेला इकडे पैसे घेऊन रविराजांकडून जात असते तेव्हा तिकडे येते आणि विद्याच्या एक थोबाडीत देते, तू मुद्दाम केलंस ना हे सगळं, माझ्या हातावरची मेहंदी तू खराब केलीस ना। मग विद्या रडत रडत सायलीकडे येते, सायली चिडते आणि या प्रियाचा आता न खात्मा करायलाच पाहिजे। विद्याचा लाल झालेला गाल बघून सायली चिडते आणि प्रियाला धडा शिकवायचे होते। आता सायली प्रियाला कसा धडा शिकवणार पाहणार रंजक।